नमस्कार. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित लॉकडाऊन मुवमेंट अटल युवा संवादाला आपण सुरुवात करीत आहोत आणि आजच्या या संवादात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सतत चांगला विचार करत राहा. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि तुम्हाला हे ऐकताना हर्ष आनंद होईल की आजचा विषय सुद्धा स्वामी विवेकानंद आणि युवा हाच आहे. आज आपल्याशी या विषयावर संवाद साधण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे माननीय मुकुलजी कानिटकर. नमस्कार सर. नमस्कार. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे हॅशटॅग लॉकडाऊन मुवमेंट अंतर्गत अटल युवा संवादामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. खरं तर माननीय मुकुलजींच्या व्यक्तिमत्वाला परिचयाची गरज नाही, तरी सुद्धा थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. मुकुलजी यांचा जन्म नागपूर इथे झाला. आंबेडकर लॉ कॉलेज नागपूर युनिव्हर्सिटी इथनं LLB चं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. शालेय जीवनापासूनच वाचनाची आणि नाटकाची आवड त्यांना होती. खरं तर तरुण वर्ग वयाच्या 21व्या वर्षी आयुष्याची मजा घेत असतात, मात्र त्यांनी 21व्याच वर्षी दुसरं काही करायचं नाही ठरवून पूर्ण वेळ संघ प्रचारक म्हणून काम करायचे ठरवून घेतले होते. आणि वयाच्या 22व्या वर्षी स्वामी विवेकानंद केंद्रामध्ये विविध ठिकाणी त्यांनी कार्य केले. विश्व योगा दिवस जाहीर होण्याच्या दशकभर पूर्वीपासूनच मुकुलजी कानिटकर हे त्यांच्या योगा कार्यक्रमांनी केलेल्या जीनियस वर्ल्ड रेकॉर्डमुळे ओळखले जातात. त्यांचे कोर्सेस आणि भाषण विविध राज्याच्या सरकारने आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहे. सन 2009 मध्ये विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनची स्थापना केली व त्याचे सचिव म्हणून ते काम पाहू लागले. 2016 पासून भारतीय शिक्षण मंडळ सोबत मुख्य संघटक सचिव म्हणून त्यांनी काम केले. 9 पुस्तके प्रकाशित, 3 भाषांमध्ये 2200 पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. 2000 कार्यशाळा आणि 9000 भाषण मागील 3 दशकामध्ये त्यांनी केले आहेत. सर, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जसे की आपल्याला माहिती आहे की गेल्या 23 मार्च पासून संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीमध्ये आहे. मात्र कोरोनाच्या या महामारीच्या अत्यंत कठीण वेळेमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा गाव गल्लीपर्यंत पोहोचून लोकांची मदत करीत आहे. युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार माननीय पूनमताई महाजन, प्रदेशाध्यक्ष माननीय योगेशजी टिळेकर, प्रदेश प्रभारी श्री संजयजी कोडगे आणि प्रदेश महामंत्री विक्रांतजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो बॉटल रक्तदान, 5000 पेक्षा जास्त कोरोना वॉरियर्स, लाखो लोकांपर्यंत मदत कार्य, किराणा वाटप, अन्नदान, धान्य वाटप, औषध वाटप, मास्क तथा सॅनिटायझर वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. तर मी माननीय मुकुलजींना विनंती करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. अमली, धन्योस्मी. परिचय इतका मोठा तू दिलास की असा परिचय दिल्याने लोकांना भीती वाटते. वक्त्याचा परिचय जितका मोठा असतो तितकी श्रोत्यांना भीती वाटते की 9000 भाषण ज्यांनी दिले आहे तो काय भाषण देईल बुवा, आणि आता आपल्याला झेलावं लागेल, अशी मानसिकता मनामध्ये येते. आणि त्यात युवक म्हणले की युवकांना भाषण ऐकायला आवडत नाही, त्याच्यामुळे युवकांकरता आणखीनच धास्ती. फेसबुकच्या माध्यमातून या संवादामध्ये श्रोता म्हणून सहभागी होणाऱ्या सगळ्या युवकांना मी अभिवादन करतो. तुम्ही भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ता आहात, म्हणजे युवा आहात, कार्यकर्ता आहात, कार्य करणारे कार्यकर्ते आहात, फक्त नावापुरते कार्यकर्ते नाहीत. असं समजून तुमच्याशी विवेकानंदांचा युवकांना काय संदेश आहे याबाबत काही थोड्या वेळ चर्चा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. स्वामी विवेकानंद हे युवकांच्या मनामध्ये स्थापित असलेले असे सगळ्यात लोकप्रिय महापुरुष आहेत. त्यांच्याबद्दल फारशी माहिती सगळ्यांना असेल अशी आवश्यकता नाही, पण तरी विवेकानंद सगळ्यांना आवडतात. त्यांचं चित्र पाहूनच त्याच्याकडे पाहत राहावी अशी इच्छा युवकांच्या मनामध्ये होते. असं अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व असलेले स्वामी विवेकानंद, त्यांचा जन्मदिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषणा करण्यात आली.
कारण देशामध्ये युवकांकरता कुठला तरी दिवस असावा असा जेव्हा विचार, त्यावेळेसचं प्लॅनिंग कमिशन, आता नीती आयोग झाला, त्यावेळेसचं जे योजना आयोग होतं त्या योजना आयोगासमोर असा विचार आला. त्यावेळेस सगळीकडे युवा युवा चाललं होतं, कारण प्रधानमंत्री राजीव गांधी होते, तर ते युवा प्रधानमंत्री म्हणून युवकांवरती काहीतरी करायचं म्हणून युवा दिवस साजरा करावा असं ठरलं. मग कुठला दिवस युवा दिवस म्हणून साजरा करायचा याच्यावरती चर्चा झाली. त्यावेळेसच्या योजना आयोगामध्ये, आजकालचं नीती आयोग, त्या ठिकाणी बैठक झाली. मी विवेकानंद केंद्राचं काम करत असताना त्या बैठकीचे मिनिट्स शोधून काढले. मला असा आगाऊपणा करायची सवय. आता सोपं झालंय, आता इंटरनेटवरती जाऊन, अंतर्जानावरती जाऊन गुगलमध्ये टाकलं की मिळतात सगळे मिनिट्स. त्या वेबसाईटवर गेलं की त्यांना मिनिट्स टाकावेच लागतात, वेबसाईटवर मिळतात. त्यावेळेस असं नव्हतं, त्यावेळेस खूप शोधावे लागायचे. राईट टू इन्फॉर्मेशन पण नव्हतं, आरटीआय पण नव्हतं. त्यावेळेस मी हे मिनिट शोधून काढले आणि एक त्या मीटिंग मध्ये असलेले आमचे परिचित, खूप मोठे वयोवृद्ध त्यावेळेसचे विचारक, त्यांच्या माध्यमातून त्याचे मिनिट्स, त्या पूर्ण बैठकीचं वृत्त मला मिळालं आणि ते वाचताना मला खूप मजा आली. म्हणून मी आज विषय तिथनं सुरू करतो. विवेकानंदांचा जन्मदिवसच युवा दिवस म्हणून का साजरा करायचा याच्यावरती जेव्हा चर्चा चालू होती, सगळ्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की विवेकानंदांनी युवकांकरता संदेश दिला. त्यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं आकर्षक आहे की काय अद्भुत युवकांना त्याच्यामुळे प्रेरणा मिळते. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी युवकांना खूप प्रेरणा दिली. त्यांची अनेक अशी उद्धरणं आहेत, अशी त्यांची वचनं आहेत, ज्या वचनांमध्ये त्यांनी म्हणलंय की या युवकांमधनच माझे कार्यकर्ते येतील, युवकांवरती माझा विश्वास आहे, हे युवक स्वतःला वाहून देतील देशाकरता. येत्या 50 वर्षांकरता तुमच्या सगळ्या 33 कोटी देवदेवतांना आणि दुसऱ्या धर्मांकडनं उधार घेतलेल्या देवतांना एका लाल कपड्यामध्ये बांधून वरती माळावर टाकून द्या आणि फक्त भारत मातेची उपासना करा. कारण या भारत मातेच्या चरणी अर्पित करण्याचं पुष्प हे ताजं असायला हवं. आणि ते ताजं जर का पुष्प अर्पित करायचं असेल तर युवकांनी आपल्या युवावस्थेतच स्वतःला मातृभूमीच्या चरणी अर्पित केलं पाहिजे, असं आव्हान करणारे विवेकानंद त्यांच्या भाषणांमध्ये, त्यांच्या पत्रामध्ये. म्हणून विवेकानंदांना, लोकेश चंद्र होते त्या बैठकीमध्ये, त्यांनी अद्भुत विवेकानंदांचं चरित्र सगळ्यांसमोर ठेवलं. अशा अनेक त्या कार्यवाहीमध्ये खूप चांगले मुद्दे पण होते. रामकृष्ण मठाचे त्यावेळेसचे अध्यक्ष स्वामी लोकेश्वरानंदजी पण होते. पण एक मात्र मजेदार मुद्दा त्यावेळेसच्या एका त्या योजना आयोगाच्या सदस्यांनी, जे राजकारणी आहेत आणि आजकाल अजूनही खूप काही काही विचित्र आणि पाकिस्तान प्रेमी काही ना काहीतरी त्यांची विधानं असतातच, त्याच्यामुळे त्यांचं नाव मी सांगत नाही, अजूनही राजकारणात आहे, आपण सगळे त्यांना ओळखता चांगल्याने, काहीतरी थोडीशी मजा मजा करत राहतात मधनं मधनं. सावरकरांवरती खूप काही काही केलं होतं त्यांनी. ते त्याच्यामध्ये जुने अधिकारी आहेत, IFS ऑफिसर म्हणून रिटायर झाले, आता काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी त्या बैठकीमध्ये एक मुद्दा मजेदार ठेवला. ते म्हणे, हो, विवेकानंदांचाच वाढदिवस युवा दिवस म्हणून साजरा झाला पाहिजे, पण कारण जे सांगितलं ते इतकं जोरदार आहे, असा तर्क कोणी दुसरा देऊ शकत नाही. त्या विद्वान माणसाने तर्क दिला. कारण स्वामी विवेकानंद एकटे असे महापुरुष, ज्या महापुरुषाचे म्हातारपणाचे फोटो उपलब्ध नाही, जोही फोटो आहे तो युवावस्थेतलाच फोटो आहे, म्हणून विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवा दिवस म्हणून साजरा केला पाहिजे. आता त्या महामूर्ख माणसाला कोण सांगणार की स्वामी विवेकानंदांचं एकूण आयुष्यच 39 वर्ष 6 महिने आणि 20 दिवसाचं, 39.5 वर्षाचं आयुष्य. 12 जानेवारी 1863 जन्म आणि 2 जुलै 1902 ची महासमाधी. 39 वर्ष 6 महिने आणि 20 दिवसाच्या आयुष्यामध्ये सगळ्या जगाला जिंकण्याचा दिग्विजय करणारा तो युवा संन्यासी, योद्धा संन्यासी, त्या विवेकानंदांचा जन्मदिवस युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण याला फक्त दिसलं की त्यांचे म्हातारपण आले, तर म्हातारे झालेच नाही, तर म्हातारपणाचे फोटो कुठने येतील. आणि काय सुंदर सुंदर फोटो आहेत. रामकृष्ण मठाने नागपुरातनं, तुम्ही कधी संधी मिळाली तर ते त्यांच्या फोटोचं पुस्तक काढलंय. 240 स्वामी विवेकानंदांची छायाचित्र त्यांच्या जीवनात काढली गेली आणि त्या सगळ्या छायाचित्रांचं पुस्तक, सुंदर पुस्तक काढलेलं आहे रामकृष्ण मठाने. एकदा पाहायला पाहिजे. निशब्द न बोलता सगळं काही सांगणार आहे, माय लाईफ माय मिशन असं ते पुस्तक. आणि त्या पुस्तकामध्ये विवेकानंदांचे इतक्या प्रकारचे छायाचित्र आहेत आणि इतकी सुंदर सुंदर छायाचित्र आहेत
कॅलिफोर्नियामधले त्यांची 5-6 चित्र आहेत, ज्या चित्रांमध्ये त्यांनी फेटा घातलेला नसल्यामुळे आणि मधनं ते भांग पाडायचे आणि त्यांचे ते कुरळे केस, दोन्ही बाजूला अशा त्याच्या लटा आणि ते सुंदर आकर्षक चेहरा, काय राजकुमारासारखा तो चेहरा दिसतो. कुठलाही तुमचा आजचा हिरो झक मारेल इतकं सुंदर ते व्यक्तिमत्व, इतके सुंदर ते फोटो स्वामी विवेकानंदांचे, आकर्षक. त्यांची बनवलेली चित्र, ते जे कन्याकुमारीचं चित्र आहे ना, माझ्या मागे जसं शंकराचार्यांचं चित्र लागलंय तसंच विवेकानंदांचं एक चित्र पण प्रसिद्ध आहे, कन्याकुमारीला उभे असलेले. ते चित्र आहे, रंगवलेलं आहे. एस.एन. पंडित नावाच्या चित्रकारानं रंगवलेलं चित्र आहे. त्यांना म्हणे दर्शन दिलं होतं विवेकानंदांनी, त्याच्यावरून त्यांनी ते चित्र रंगवलं. विवेकानंद केंद्रामध्ये ते चित्र वापरलं जातं. ते चित्र असो का अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये भाषण दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी जागोजागी जी पोस्टर्स लागली होती, ते असा हात केलेला विवेकानंदांचा प्रसिद्ध असा जो फोटो आहे, ज्याच्या खाली द हिंदू मॉन्क, HINDOO, हिंदू असं अमेरिकन स्पेलिंग त्या हिंदूचं त्यांनी केलं होतं, दीर्घ ऊ असल्यामुळे DOO, हिंदू, द हिंदू मॉन्क. त्या हिंदू मॉन्कचे जे फोटो सगळ्यात अमेरिकेत लागले होते पोस्टर छापून, सगळ्या अमेरिकेला त्या शिकागोच्या पंथ सभेनंतर त्यांनी जिंकलं होतं. त्या फोटोमध्ये असो की त्याच फोटोग्राफरने काढलेले 2 अजून फोटो आहेत, ज्याच्यामधल्या एका फोटोमध्ये ते सरळ त्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये स्वामी विवेकानंद पाहतात, त्याच्यामुळे त्यांचे डोळे भेदून आपल्याला दिसतात. कोट घातलेला आहे, वरती साफा आहे आणि त्या फेटेवाल्या फोटोमध्ये स्वामी विवेकानंद कॅमेऱ्यात डोळे घालून पाहत असल्यामुळे तो फोटो पाहताना असं वाटतं स्वामीजी आपल्याकडेच पाहत आहेत. मी तुम्हाला आव्हान करतो, चॅलेंज करतो, आजच्या युवा पिढीला माझं चॅलेंज आहे, कुठल्याही विवेकानंदांच्या फोटोमध्ये नजरेला नजर भिडवून दाखवा. टकटक पाहत राहा त्यांच्या डोळ्यांकडे. 2 मिनिटामध्ये डोळे दिपतील, तुम्हाला डोळे विझवायला लागतील स्वतःचे, इतकं तेज त्या डोळ्यांमध्ये. प्रत्यक्ष विवेकानंदांचं तेज काय असेल. त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घातले की असं वाटतं ते डोळे भिडून आपल्या हृदयाला जाऊन आपल्या हृदयामधलं सगळं कल्मश कलुष जे काही अपवित्र आहे त्या सगळ्याला जाळून टाकतात, अशी आग पाखडणारे विवेकानंदांचे डोळे. हे त्यांचं यौवन, हे त्यांची तरुणाई. त्याचा आधार काय? त्या तरुणाईचा आधार त्यांची पॉझिटिव्हिटी, त्यांची भावात्मकता. अभाव कुठे नाहीच, नकारात्मकता कुठे नाहीच, असे ते विवेकानंद. ज्यावेळेस फ्रेंच इतिहासकार रोमारोलानं गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर, हो टॅगोर नाही बरं, ते इंग्रजांनी दिलेले नाव आहेत, आपण आपल्या देशालाही इंग्रजांनी दिलेलं नाव वापरतो आणि युवा म्हणून आपल्या मराठीमध्ये हिंदीमध्ये पण तेच, जी शिवी इंग्रजांनी भारताला दिली ती या देशाच्या घटनेमध्ये चुकीनं राहून गेलेली आहे. त्यावेळेसच्या राजकारण्यांची हिंमत न झाल्यामुळे भारत एकटं नाव ठेवलं नाही. आम्ही भारतीय शिक्षण मंडळामध्ये ठरवलंय की इंग्रजीत बोलतानाही भारतच म्हणायचं. इंग्रजीत बोलताना इंग्रजांनी दिलेली शिवी नाही घ्यायची. आपल्या महापुरुषांची नावं बदलली. रवींद्रनाथ ठाकूरांना ठाकूर म्हणता येत नाही त्यांना, म्हणून टॅगोर केला, आपणही टॅगोर म्हण. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर जेव्हा फ्रान्सला गेले, रोमारोला नावाचा इतिहासकार त्यांना भेटला, म्हणे मला भारताला समजून घ्यायचंय. भारतात कधी आला नाही रोमारोला जन्मात, भारतात न येता भारताला कसं समजून घ्यायचं. तर त्याला गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांनी सांगितलं, तुला भारताला समजून घ्यायचं असेल तर रामकृष्ण परमहंसांना समजून घे. स्वामी विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस देव. रवींद्रनाथ ठाकूर म्हणाले, रामकृष्ण परमहंस देव भारताच्या आध्यात्मिक साधनेचा परिपाक होते. 10,000 वर्षाची ऋषी परंपरेची साधना मूर्त रूप घेऊन रामकृष्ण परमहंसांच्या रूपाने अवतरित झाली होती. त्यांचा अभ्यास कर म्हणजे तुला भारत काय आहे ते कळेल. या बिचाऱ्यांनी प्रयत्न केला, काही दिवस प्रयत्न केल्यावर याला कळलं नाही रामकृष्णांना कसं समजून घ्यायचं. जो भारतात जन्माला आला नाही त्याला हे समजणंच कठीण आहे. स्वामी विवेकानंदांनी लाहोरला 3 भाषणं दिली होती. लाहोर 1897 मध्ये. हो, मला माहिती आहे आजकालच्या मुलांना मराठी आकडे कळत नाही. 1897 मध्ये, 1897च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये स्वामी विवेकानंदांची 3 भाषणं लाहोरला झाली. का झाली 3 भाषणं? ते मुलतानमध्ये होते. मुलतानही आज पाकिस्तानमध्ये, लाहोरही आज पाकिस्तानमध्ये. शिकागोहून दिग्विजय करून आल्यानंतर भारतामध्ये त्यांचं जागोजागी स्वागत झालं.
रामेश्वरम पंबम पासून कोलंबोला सगळ्यात पहिलं त्यांचं भाषण झालं. त्यावेळेस कोलंबो भारताचा अंग होता. स्वामी विवेकानंदांना जे मानचित्र दिलंय 1897 जानेवारीमध्ये, 21 जानेवारी 1897, 21 जानेवारी 1897 ला स्वामी विवेकानंदांचं कोलंबोत भाषण झालेलं आहे. आणि त्या भाषणामध्ये जे मानपत्र दिलंय त्या मानपत्रामध्ये त्या श्रीलंकेच्या रहिवाशांनी म्हणलं, आम्ही भारतवासी तुमचं स्वागत करतो. 1897 मध्ये श्रीलंका भारताचा अंग होता. 1918 मध्ये त्याला वेगळं केलं. त्यावेळेसच्या नेत्यांना विचारा, वंगभंगासारखं आंदोलन का केलं नाही? बंगालचं विभाजन झालं तेव्हा आंदोलन केलं होतं 1905 मध्ये. 1918 पर्यंत काय जिरली होती का? 1918 मध्ये यांच्याकडे नेतृत्व होतं स्वतंत्रतेचं. आणि जे आजही मिळवतात, आमची इतकी जुनी पार्टी आहे, त्यांना प्रश्न विचारायला हवा. 1918 मध्ये भारत मातेच्या पायाचा अंगठा श्रीलंका इंग्रजांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कारण दाखवून वेगळा केला, तेव्हा तुम्ही काय करत होता? विवेकानंद कोलंबोला गेले तेव्हा तो भारताचा पार्ट होता. त्या कोलंबो पासून पूर्ण तिथे हिमालयामध्ये अल्मोडा नावाचं स्थान आहे, तिथपर्यंत स्वामी विवेकानंदांनी 2 वर्ष झंझावाती भाषणं दिली आहेत. 97-98 त्या भाषणांचं संकलन रामकृष्ण मठाने इंग्रजीमध्ये कोलंबो टू अल्मोडा या नावानं छापलंय. मराठीमध्ये त्याचं नाव भारतीय व्याख्यान आहे, हिंदीमध्ये पण भारतीय व्याख्यान असं नाव आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांची भारतात दिलेली सगळी व्याख्यान आहेत, वाचायला पाहिजे. त्यामध्ये दिलेले हे लाहोरचं भाषण आहे. लाहोरच्या आधी स्वामी विवेकानंद मुलतानला होते. मुलतानला पहिल्यांदा ते हिंदीत बोलले, नाही तर जास्ती इंग्रजीत बोलायचे. मुलतानला त्यांचं पहिलं हिंदी मधलं भाषण झालंय. आणि त्या पहिल्या हिंदी मधल्या भाषणाला ऐकून आणि विवेकानंदांचं नावच त्यावेळेस ही वॉज अ हिरो, ही वॉज अ सेलिब्रिटी, सगळ्या जगामध्ये विख्यात झालेले, भारतामध्ये विख्यात झालेले. पण भारत मातेच्या प्रेमानं अथाह भरलेले रामेश्वरमला जेव्हा पहिल्यांदा भारतावरती त्यांचा कोलंबो तर भारताचा अंगठा होता, पण भारताच्या मुख्य भूमीवर जेव्हा पदार्पण झालं पंबनला, त्यावेळेस जहाजातनं उतरून आल्यानंतर समुद्रातनं जसा त्यांचा किनाऱ्याला पाय लागला, त्या रेतीचा स्पर्श झाल्यामुळे त्यांच्या अंगावर रोमांच उठले. माझ्या भारत मातेचा मला परत स्पर्श झाला. ते खाली बसले, त्यांनी त्या मातेची धूळ उचलली, ती रेत उचलली, ती आपल्या डोक्याला लावली, ती आपल्या डोक्यावर टाकली. त्यांना अजूनही समाधान वाटलं नाही. ते त्या मातीमध्ये लोटपोट झाले, सगळ्या अंगाला ती माती लावून घेतली. माझी आई, मी कुठे हरवलो होतो, तुझ्यापासून दूर गेलो होतो. हे आई, तुझ्यापासून इतके वर्ष दूर राहून मला न जाणो कितने कलंक लागले असतील, किती माझ्यावरती कलंक लागले. आज तुझ्या या पावन स्पर्शानं पुन्हा मी पुनीत झालोय, पुन्हा मी पवित्र झालो. गंगेत नाहिल्यासारखा आनंद विवेकानंदांना झाला. पूर्ण पंबनच्या किनाऱ्यावरती हजारो लोक त्यांचं स्वागत करायला आले होते. आजचा सेलिब्रिटी असता तर व्हीचं चिन्ह दाखवून हो हो मी जिंकलो, मी आलो असं म्हणत राहिला असता. त्यांचं लक्ष नाही. हजारो लोकांचा समुदाय चांदीचा रथ घेऊन घोडे सोडून दिले. महाराजा सेतुपती रामनाडचे महाराजा स्वतः आलेले. त्यांच्या त्या चांदीच्या रथाचे घोडे सोडून लोकांनी सांगितलं विवेकानंदांचा रथ आम्ही स्वतः ओढू. सेतुपती आणि विवेकानंदांना रथात बसवलं आणि लोकांनी रथ ओढला. आणि अशा दिग्विजयी संन्यासानं त्यावेळेस आपल्या भारत मातेला नमन केलं. ही त्यांची भारत भक्ती. विवेकानंदांना विवेकानंद बनवणाऱ्या 3 भक्ती आहेत. त्यांची भारत भक्ती, त्यांची आईची भक्ती, मातृभक्ती, आईचं प्रेम, आणि त्यांची गुरुभक्ती आणि शास्त्र भक्ती. त्यांचं भारत मातेवरचं प्रेम, त्यांचं स्वतःच्या जन्मदात्री आईवरचं प्रेम आणि त्यांच्या गुरु आणि शास्त्रांवरचं प्रेम, या तिघांमुळे विवेकानंद झाले. मुलतानला त्यांना भेटायला लाहोरहून 3 वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक आले. पहिल्यांदा मुलतानला त्यांना लाहोरहून भेटायला आले ते सनातन धर्म सभेचे नेते लाहोरचे. आणि ते म्हणाले तुम्ही सनातन धर्माची दिग्विजय पताका शिकागोमध्ये आणि सगळ्या जगामध्ये स्थापित केली. तुम्ही तिथे म्हणालात की गर्वाने सांगायचं पाहिजे की मला गर्व आहे की मी हिंदू धर्माचा प्रतिनिधी आहे, मला गर्व आहे की मी संन्यासांचा प्रतिनिधी आहे, माझा गर्व आहे की मी भारत मातेचा प्रतिनिधी आहे. तुम्ही त्या अभिमानानं तिथे आपली पताका रोवली, म्हणून आम्ही तुमचा सत्कार करू इच्छितो. सनातन धर्म सभा आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला आर्य समाजाचे लोक आलेत. त्या आर्य समाजाचे लोक म्हणाले आम्हालाही तुमचं स्वागत करायचंय, आम्हालाही तुमचा सन्मान करायचा आहे, तुम्हाला मानपत्र द्यायचं आहे. ज्या प्रकारचे पाखंड खंडिनी पताका घेऊन आणि स्वामी दयानंद सरस्वतींनी पूर्ण भारतामध्ये दिग्विजय केला होता, तुम्ही जगामध्ये दिग्विजय केला. तुमची काही मतं आम्हाला पटत नसतील, पण तुम्ही
वैदिक धर्माचा उद्धार केलाय म्हणून तुमचा आम्ही सत्कार करू इच्छितो. आणि त्याच मागोमाग आले अकाली, गुरु गोविंद सिंहांचे अकाली, आणि ते म्हणाले आम्ही अकाली लोक तुमचं स्वागत करू इच्छितो. तुम्ही तोच संदेश दिला, एक ओंकार सतनाम तुम्ही सगळ्या जगामध्ये पसरवलं, आणि म्हणून आमच्या अकाली धर्माचा, आमच्या खालसाचा तुम्ही प्रचार केला म्हणून आम्ही तुमचा सन्मान करू इच्छितो. विवेकानंदांनी अट घातली, तुम्ही तिघ जण वेगळा वेगळा माझा सन्मान करणार असताल, मी लाहोरला येणार नाही. लाहोर त्यावेळेस फार मोठं धार्मिक स्थान होतं, आर्य समाजाचं केंद्र होतं, सनातन धर्मियांचं केंद्र होतं, अकालीचं केंद्र होतं, अमृतसरपेक्षा मोठं केंद्र लाहोरला होतं. आणि अशा वेळेस विवेकानंदांना तिघांनी बोलावल्यावर विवेकानंदांनी अट टाकली, तुम्ही तिघ जण एकत्र येऊन माझा सत्कार करणार असाल, संप्रदायांमधले भेद, मतांतरांमधले, पंथांमधले भेद मिटावेत म्हणून विवेकानंदांनी त्यांच्या एकत्रीकरणाचं सूत्र दिलं. तिघ एका मंचावर आलात आणि माझा सत्कार करणार असाल तर मी येईन. न भूतो न भविष्यती, कल्पना करू शकत नाही. सनातन धर्मी आणि आर्य समाजी असे लढायचे त्यावेळेस. आणि ते दोघं एकत्र आले, अकाली पण एकत्र आले, तिघांनी एका मंचावरती विवेकानंदांचं स्वागत केलं. आणि म्हणून विवेकानंदांनी 3 दिवस 3 भाषणं दिली. पहिल्या दिवसाचं भाषणाचं नाव आहे कॉमन बेसिस ऑफ हिंदुइझम, हिंदुत्वाचे सामान्य आधार. अद्भुत भाषण आहे. 10 रुपयाचं वेगळी छोटीशी पुस्तिका पण काढली आहे रामकृष्ण भटांनी. पूर्ण मोठं पुस्तक वाचायचं नसेल, छोटंसं वाचा, नक्की वाचा. आणि दुसरे 2 दिवस वेदांत आणि व्यावहारिक वेदांत असे विषय घेतले होते. असे 3 दिवस 3 विषय. पहिल्या दिवशीच्या विषयाची सुरुवात गुरु गोविंद सिंहांचं स्मरण करून केली. ते म्हणाले, मी या पंचनदाच्या भूमीमध्ये उभा आहे, ज्या ठिकाणी वेदाच्या ऋचा लिहिल्या गेल्या, ऋषींनी तपस्या केली, त्या पुण्यभूमी भारत भूमीवर मी उभा आहे, आणि त्या गुरु गोविंद सिंहाच्या भूमीवर उभा आहे. सगळ्या हिंदूंकरता आदर्श असलेला गुरु गोविंद सिंह, हिंदूंनो त्या सिंहासारखे सिंह व्हा, विवेकानंदांनी आव्हान केलंय त्या भाषणामध्ये. तो सिंह जो जीवनभर त्याग करत राहिला हिंदू धर्माच्या रक्षणाकरता. जगे धर्म हिंदू सकल भंड बाजे, हिंदू धर्माच्या जागरणाकरता त्यानं व्रत घेतलं. हे आरज यदि तू खालीस होवे, हस हस देश हित शीश नवाय. हे तू यदि, हे आर्य, जर का तुझं जीवन शुद्ध असेल, खालीस असेल, पवित्र असेल, तर हसत हसत आपल्या मातृभूमीवर स्वतःला न्योछावर कर, स्वतःचं बलिदान दे, आहुती दे. शीश नवाय, ज्याच्या गुरुनं शीश चरवलं म्हणून गुरुद्वारा शीशगंज आजही दिमाखानं चांदणी चौकामध्ये उभा आहे. ते झाड अजूनही तिथे आहे. त्या ठिकाणी दिल्लीला कधी गेलात तर लाल किल्ला नाही पाहिला तर चालेल, पण गुरुद्वारा शीशगंज मध्ये या, जिथे तेग बहादुरांनी बलिदान करून काश्मीरी पंडितांचे प्राण वाचवले होते. त्यांचा पुत्र गुरु गोविंद सिंग, त्याचं स्मरण विवेकानंदांनी केलं. स्वतःच्या स्वकीयांनी धोका केल्यानंतर सुद्धा आणि त्यांच्या दगेबाजीमुळे 4 पुत्रांचं बलिदान झाल्यानंतर सुद्धा फतेहसिंग जोरावर सिंगला भिंतीमध्ये जिवंत चिरडून मारण्यात आलं. अजित सिंग, जुजार सिंग आनंदपूर साहिबच्या लढाईमध्ये मारले गेले. आणि असं असताना सुद्धा तो सिंह एका शब्दानं स्वकीयांबद्दल वाईट बोलला नाही. स्वामी विवेकानंदांचे शब्द आहे. चुपचाप दक्षिणेत जाऊन नांदेडमध्ये त्यांनी आपले प्राण सोडले, पण आपल्या भारतीयांबद्दल, हिंदूंबद्दल, स्वकीयांबद्दल, दगा करणाऱ्यांबद्दल एकही अपशब्द काढला नाही. प्रेरणाच दिली. त्या गुरु गोविंदांसारखे सकारात्मक व्हा. आपल्या बंधूंना दोष देऊ नका. प्रत्येक भारतवासी माझा भाऊ आहे. हे वीर, तू एक कौपीन घालून, एक लंगोट घालून कफल्लक म्हणून उभा राहा आणि स्वीकार कर, मी भारत मातेचा पुत्र आहे, याचा मला अभिमान आहे, आणि प्रत्येक भारत मातेचा पुत्र माझा बंधू आहे. विवेकानंदांचं आव्हान आहे. प्रत्येक दरिद्र भारतवासी, मूर्ख भारतवासी, चांडाळ भारतवासी माझा भाऊ आहे. घोषणा कर. या भारताची माती माझ्या बालपणीचे फुलवारी, खेळण्याचं स्थान, उद्यान, माझ्या यौवनाची आणि तरुणाईची फुलवारी, उद्यान आहे तरुणाईचं, आणि माझ्या म्हातारपणाची काशी आहे. म्हण, स्वाभिमानाला म्हण, हे उमापती, हे व्याघ्रांबरधारी, हे भस्मधारी
उमापती, हे उमा महेश्वरा, मला शक्ती दे की मी गर्वानं म्हणू शकीन की मी या भारताचा पुत्र आहे, असे म्हणणारे विवेकानंद त्या लाहोरच्या भाषणामध्ये म्हणतात, अनेक जन्मांच्या पुण्याईनं या देशामध्ये जन्म मिळतो. स्वामी विवेकानंद म्हणतात 84 लाख योनीतनं 84 लाख योनीतनं भटकल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. हा दुर्लभ मानव जन्म मिळाला, सार्थक करा रे त्याला, वाया घालवू नका. मनुष्य म्हणून जन्माला आले आहात. स्वामी विवेकानंद म्हणतात पुण्याई दुप्पट असते तेव्हा भारतात जन्म मिळतो. एकपट पुण्याई असेल तर माणूस म्हणून जन्म मिळतो, दुप्पट पुण्याई असेल तर भारतात जन्म मिळतो. त्या भाषणात म्हणतात स्वामी विवेकानंद लाहोरच्या. आपल्याला माहिती नाही भारतात जन्म घेतल्याने आपल्याला किती लाभ झालेले आहेत. त्या बिचाऱ्या रोमारोलाला कळत नव्हतं भारताला कसं समजून घेऊ. रामकृष्णांना बद्दल वाचलं त्यांनी, त्याला कळलं नाही. गॉस्पेल वाचलं, वचनामृत कळलं नाही. त्याने परत गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांना विचारलं, तुम्ही मला मंत्र दिला भारताला समजायचं असेल तर रामकृष्ण परमहंसांना समजून घे. पण रामकृष्ण परमहंसांना कसं समजू. गुरुदेवांनी परत मंत्र दिला, रामकृष्णांना समजून घ्यायचं असेल तर विवेकानंदांना वाच. कारण त्या विवेकानंदांमध्ये काहीच अभावात्मक नाही, सर्व काही भावात्मक आहे. नथिंग निगेटिव्ह, एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह इन हिम. हा गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूरांनी स्वामी विवेकानंदांबद्दल सांगितलेलं वाक्य आहे. किती पॉझिटिव्ह, किती सकारात्मक. स्वामी विवेकानंदांचं लंडनमध्ये भाषण आहे, मृत्यूपरांत जीवन, मरणोत्तर जीवन, त्याच्यावरचं त्यांचं भाषण आहे, लाईफ आफ्टर डेथ. आणि त्याची सुरुवात ते यक्ष प्रश्नाच्या त्या प्रसंगापासून करतात की 4 पांडव मूर्छित पडलेत आणि त्याच्यामुळे युधिष्ठिराला यक्ष प्रश्न विचारतोय. आणि त्या प्रश्नामधला एक प्रश्न जो खूप प्रसिद्ध आहे की जगात सगळ्यात मोठं आश्चर्य काय, किम तद आश्चर्यम. आणि त्याचं उत्तर देताना युधिष्ठिर म्हणतो की रोज इतके लोक मरणोन्मुखी जात असतात आणि त्यांना खांदे देणारे, श्रीराम जयराम जय जयराम म्हणणारे पण स्वतःला अमर समजतात, त्याच्यापेक्षा आश्चर्य काय. विवेकानंदांनी तो श्लोक सांगितला त्या भाषणामध्ये. त्यांची पॉझिटिव्हिटी पहा विवेकानंदांची, विवेकानंदांची तर्कबुद्धी पहा. युवकांना म्हणून आवडतात ते. विवेकानंद म्हणतात, अरे तुम्हाला का आश्चर्य वाटलं. युधिष्ठिरालाही आश्चर्य वाटलं, यक्षाने ते कबूल केलं, पण मला त्याच्यात काही आश्चर्य वाटतच नाही. हा आत्मा अजर अमर आहे हे प्रत्येक मनुष्याला माहिती आहे, म्हणून मरणाऱ्या देहाला पाहून सुद्धा अमरत्वाचा संदेश तो देत राहतो, कारण ते अमरत्वच त्याला शोधायचं असतं. प्रत्येक गोष्टीत सकारात्मक संदेश शोधणारे विवेकानंद आहे. इतक्या बाधा असताना, इतक्या अडचणी असताना, गरिबी घरची, हालपेष्टा, आईला जेवायला मिळत नाही, बहिणीनं आत्महत्या केली लग्न होत नाही म्हणून, भाऊ क्रांतिकारी झाला, घरामध्ये आई करता काही नाही, आणि असं असताना हा माणूस स्वतःला भारत मातेकरता समर्पित करतो. थोडाशी निराशा येत नाही. असे विवेकानंद. त्या विवेकानंदांचा संदेश, त्या विवेकानंदांना समजून घ्यायचं. ते म्हणतात तुमच्यामध्ये कितीही कमजोरी असली, किती दुर्बलता असली तरी त्या दुर्बलतेचा विचार करून दुर्बलता दूर होत नाही. युवकांकरता संदेश आहे, दुर्बलतेचा उपाय दुर्बलतेचं चिंतन नाही, शक्तीच्या चिंतनानं दुर्बलतेचा उपाय होतो. त्याने भारताला, परतंत्र भारताला, ज्यावेळेस स्वामी विवेकानंद लाहोरमध्ये गर्जना करतायत की दुप्पट पुण्याई असेल तर भारतात जन्म मिळतो, त्यावेळेस भारतावर इंग्रजांचं राज्य आहे. आणि त्यावेळेस भारताला जागा करतात विवेकानंद. विवेकानंदांच्या गेल्यानंतर 1902 मध्ये ते गेले, 1905 मध्ये वंगभंग आंदोलन झालं, बंगालचं विभाजन झालं, वंदे मातरम गात पूर्ण भारत उभा राहिला, बंगालला आम्ही विभाजित होऊ देणार नाही. आणि त्या पूर्ण आंदोलनामध्ये सचिंद्रनाथ सान्याल असो का हेमचंद्र घोष असो, कोणालाही पकडायचं तर त्याच्याजवळ विवेकानंदांची पुस्तकं मिळायची. कर्मयोग मिळायचा, राजयोग मिळायचा, भक्तियोग मिळायचा. इंग्रजांना कळायचं नाही यांच्यापासून पुस्तकं जप्त करतो, त्याच्यात विवेकानंद कसे काय. विवेकानंद क्रांतिकारकांना प्रेरणा देतात, विवेकानंद स्वतंत्रता सेनान्यांना प्रेरणा देतात, राजकारण्यांना प्रेरणा देतात, महात्मा गांधीला प्रेरणा देतात, सुरेशचंद्र बॅनर्जींना प्रेरणा देतात, अरविंदांना दर्शन देतात अलिपूरच्या जेलमध्ये. आपल्या उत्तरपाड्यात दिलेल्या भाषणामध्ये अरविंद सांगतात, त्या अलिपूरच्या जेलमध्ये साक्षात विवेकानंदांनी येऊन मला दीक्षा दिली. त्यांनी मला सांगितलं की कसं ध्यान केलं पाहिजे, कशी अध्यात्म साधना केली पाहिजे. 1902 मध्ये स्वामी विवेकानंदांची समाधी झाली आहे. अलिपूरच्या जेलमध्ये अरविंद घोष 1910 मध्ये गेलेले आहेत. विवेकानंदांनी शरीर सोडल्यानंतर 8 वर्षांनी
साक्षात येऊन अरविंदांना प्रेरणा दिली असं अरविंद म्हणतात. मला शंका नाही त्याच्यावर, कारण अरविंद म्हणतात तर खरंच बोलत असणार. कित्येक लोकांना प्रेरणा दिली. जगदीशचंद्र बसू, अरे त्याच्यासारखा वैज्ञानिक अजून झाला नाही भारतामध्ये 120 वर्षांनंतर. त्या जगदीशचंद्र बसूला निराशा आली. तो जगदीशचंद्र बसू आत्महत्या करायचं ठरवतो. आपला पूर्ण नवीन शोध सेमीकंडक्टरच्या बाबतीत केलेला, सुपर कंडक्टिव्हिटीच्या बाबतीत केलेला शोध फाडून फेकून देतो, जाळून टाकतो, आत्महत्या करायचं ठरवतो. कारण त्याचा रेडिओचा शोध त्यांनी 2 वर्ष आधी लावलेला असून सुद्धा मार्कोनीला क्रेडिट दिलं जातं. रॉयल सोसायटी ऑफ लंडन मध्ये त्यांचा पेपर गहाळ केला जातो. षडयंत्राखाली त्यांना मागे ढकललं जातं कारण ते भारतीय आहेत म्हणून. आणि त्या इटलीच्या मार्कोनीला, तेव्हाही इटली आपल्या डोक्यावर बसली होती बरं, इटलीच्या मार्कोनीला रेडिओचं श्रेय दिलं जातं. आता मान्य केलंय. आता इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ सायंटिस्टनी, फिजिसिस्टनी मान्य केलं की रेडिओचा शोध हा जगदीशचंद्र बसूंनी रेडिओ व्यवस्थेचा शोध मार्कोनीच्या आधी लावला होता. पण तेव्हा मार्कोनीला श्रेय मिळाल्यानंतर इतके निराश झाले होते, हताश झाले होते की आत्महत्या करायला निघाले. त्या जगदीशचंद्र बसूंना जगण्याची जिजीविषा आणि भारताच्या उपनिषदांच्या सत्याला पुन्हा एकदा फिजिक्सच्या माध्यमातून, भौतिकशास्त्राच्या माध्यमातून सिद्ध करण्याचं, जीवनोद्देश देण्याचं काम विवेकानंदांनी केलं. तेच त्यांनी निकोला टेस्लाला केलं होतं. आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की 7 दिवस स्वामी विवेकानंद डेट्रॉइट मध्ये राहत असताना शिकागोच्या भाषणानंतर भाषण देण्याकरता पूर्ण अमेरिकेचा दौरा केला होता. डेट्रॉइटला होते त्यावेळेस 1893 मध्ये, 1893-94 मध्ये, 1893-94 त्या काळामध्ये, डिसेंबर जानेवारी त्या काळामध्ये 7 दिवस निकोला टेस्ला रोज स्वामी विवेकानंदांजवळ येऊन बसत होता. हो, निकोला टेस्ला जो एडिसनचा बाप होता, आईन्स्टाईनचा बाप होता, असा वैज्ञानिक, तो विवेकानंदांबरोबर येऊन विवेकानंदांकडनं उपनिषदांचे धडे घेत होता. स्वामी विवेकानंदांनी त्यावेळेस फिजिक्सला माहित नव्हतं की मॅटर आणि एनर्जी मध्ये काय संबंध आहे. जड जगत वेगळं आणि ऊर्जा वेगळी असं मानणार होतं फिजिक्स त्यावेळेस. या जगामध्ये आकाश तत्व आहे माहिती नव्हतं, इथर इथर म्हणायचे. असं इमॅजिनरी काल्पनिक फिजिक्स असताना विवेकानंदांनी निकोला टेस्लाला सांगितलं की जड आणि चेतन एकच आहे. चैतन्यच घनीभूत होऊन जड रूप घेतं. मॅटर इज नथिंग बट कंडेन्स्ड एनर्जी. ह्या उपनिषदांचा संदेश निकोला टेस्लाला स्वामी विवेकानंदांना समजावला. स्वामी विवेकानंदांना कठोपनिषदातला एक मंत्र सांगितला, ज्या मंत्रामध्ये म्हणलाय की जर का सूर्याच्या प्रकाशाच्या वेगानं तुम्ही कुठल्या वस्तूला प्रक्षेपित करू शकलात तर ती प्रकाशामध्ये परिवर्तित होते. वस्तू पदार्थ राहत नाही, ती प्रकाश बनते, ती ऊर्जा बनते. हा उपनिषदांचा सिद्धांत निकोला टेस्लाला विवेकानंदांनी समजावला. मी हवेत नाही बोलत आहे. निकोला टेस्लानं आपल्या सायंटिफिक पेपरमध्ये विवेकानंदांना कोट केलाय आणि त्याला बिचारा विवेकानंदांचं नाव समजत नव्हतं. जसं रवींद्रनाथ ठाकूरांचं टॅगोर केलं इंग्रजांनी, तसं निकोला टेस्लाला वाटलं हे विवेक आणि आनंद वेगळं असेल म्हणून त्याला ते फ्रेंच नाव वाटलं, VIVE, विवेक. म्हणून त्यांनी नाव लिहिलं मिस्टर विवेकानंद. म्हणून तो कोट करताना म्हणतो मिस्टर कानंद फ्रॉम इंडिया टोल्ड मी, असं म्हणून निकोला टेस्ला विवेकानंदांना कोट करतो. हा तो पेपर आहे ज्या पेपरला निकोला टेस्लाच्या या पेपरला आईन्स्टाईननं E=mc² च्या पेपरमध्ये कोट केलाय. E=mc², एनर्जी इज मास इंटू, तिथे C म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट, त्याचा स्क्वेअर. हा जो जड आणि चैतन्याच्या परिवर्तनाचा नियम आईन्स्टाईनने दिला की मॅटर अँड एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड, मॅटर कॅन बी कन्व्हर्टेड, ज्याच्यावर आधारित अणुबॉम्ब तयार झाले, ज्याच्यावर आधारित एनरिको फर्मिना आणि ओपन हॅमरने मिळून ऍटम बॉम्ब केला आणि त्या ऍटम बॉम्बमुळे हिरोशिमा नागासाकी झालं आणि त्याच्यामुळे द्वितीय महायुद्ध इंग्रज आणि अमेरिका जिंकले आणि त्याच्यामुळे अमेरिका जगातला सगळ्यात महत्वाचा देश झाला. तो शोध ज्या रिसर्च पेपरमध्ये आईन्स्टाईननं लिहिलाय त्या पेपरमध्ये त्याने निकोला टेस्लाच्या ज्या पेपरचं सायटेशन उदाहरण दिलंय त्या पेपरमध्ये निकोला टेस्लांनी विवेकानंदांना उद्धृत केलंय.
म्हणजे विवेकानंदांनी आईन्स्टाईननी सांगण्याच्या 20 वर्ष आधी, 15 वर्ष आधी E=mc² सांगितलं होतं. वैज्ञानिकांना प्रेरणा दिली, उद्योगपतींना प्रेरणा दिली. आज या कोविड-19 मुळे ज्याला डोनाल्ड ट्रम्प एकदम बेधडक चायनीज व्हायरस म्हणतो, आपल्या लोकांची अजून हिंमत नाही असं म्हणायची, पण चायनाला त्याच्याकरता त्याचं चायनाला अपराधी मानणं हे डोनाल्ड ट्रम्पनं सुरू केलं. चायनीज व्हायरस, या चायनीज व्हायरसच्या वेळेस डोनाल्ड ट्रम्पनं म्हणलं स्वदेशी. डोनाल्ड ट्रम्प स्वदेशी म्हणतोय. डोनाल्ड ट्रम्पने नारा दिला, बी अमेरिकन बाय अमेरिकन. अमेरिकेच्या आत अमेरिकेचं विकत घ्या. तो म्हणतो आम्ही आपली सप्लाय चेन, आम्ही सगळं मॅन्युफॅक्चरिंग हे चीनला, तायवानला, मलेशियाला, इंडोनेशियाला, एशियाला आउटसोर्स केलं. सॉफ्टवेअर भारताला आउटसोर्स केलं. दिस इज नॉट गुड फॉर अमेरिका. या संचारबंदीच्या काळामध्ये, ज्याला तुम्ही लॉकडाऊन म्हणला, आम्ही भारतीय शिक्षण मंडळात लॉकडाऊन नाही म्हणत, आम्ही घरवास म्हणतो. लॉकडाऊन निगेटिव्ह वाटतं म्हणून तुम्ही लॉकड ओन, डी नंतर कॉमा दिला. लॉकडाऊन नाही, लॉकडाऊन म्हणलं की डाऊन जातो माणूस, खाली जातो. खाली जायचंच नाही, आपण युवा आहोत, आपल्याला वर जायचंय, पर्वतारोहण करायचंय, एव्हरेस्ट चढायचंय, अंतरिक्षामध्ये जायचंय, गगनयान पाठवायचंय, चंद्रावर जायचंय, मंगळावर जायचंय, तरी डाऊन कशाला जायचं म्हणून आम्ही डी नंतर कॉमा दिला. लॉकड ओन. आपल्या प्रधानमंत्र्यांनी म्हणलं होतं ना, लक्ष्मण रेषा स्वतः काढली आहे, स्वतः करता येईल लक्ष्मण रेषा, स्वतः घरात राहायचं ठरवलंय. लॉकड ओन, स्वतः ओन, स्वतःहून ठरवलेलं हे आपला घरवास तो चाललाय. या घरवासामध्ये, या पिरियड मध्ये अमेरिकेला कळलं की स्वदेशी मॅन्युफॅक्चरिंग किती महत्वाचं आहे. विवेकानंदांनी 1892 मध्ये, मे 1892, 30 मे 1892, हो सांगतो इंग्रजीत, 30 मे 1892. आजकालच्या युवकांना मराठी आकडे कळत नाही म्हणून आपलं इंग्रजीतही सांगितलं. 1892, 30 मे, मुंबईहून पेनिन्सुलर नावाच्या जहाजानं विवेकानंद निघाले, जपानला गेले आणि जपानहून त्याच जहाजानं व्हँकुव्हरला गेले, कॅनडाला. जपान ते व्हँकुव्हर या प्रवासामध्ये त्यांच्या जहाजावर आणखीन एक यात्री होता, पारशी. भारतातल्या उद्योगपतींचा जनक पितामह जमशेदजी टाटा, ते त्यांच्या बरोबर जहाजावर होते. हा युवा संन्यासी, 29 वर्षाचं वय, 1992, 63चा जन्म, 1892, 29 वर्षाचं वय, 29 वर्षाचं भगवे कपडे घातलेला संन्यासी, चेहऱ्यावरचं तेज पाहण्यालायक, त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून भिडवण्याची आज फोटोमध्ये हिंमत होत नाही. त्या विवेकानंदांना पाहून जमशेदजी टाटा अट्रॅक्ट झाले. त्यांना बरोबर घेऊन बसायचे, चर्चा करायची. चर्चेमध्ये विवेकानंदांना कळलं की जपानमध्ये जमशेदजी टाटा आयर्न ओर पासनं आयर्न काढण्याच्या विधीवरती, लोह अयस्कातनं लोह कसं काढायचं, फोलाद इस्पात कसं तयार करायचं, त्या स्टील टेक्नॉलॉजी करता गेले होते. आणि म्हणून जपानमध्ये स्टीलची फॅक्टरी टाकण्याचं जमशेदजी टाटांनी ठरवलं होतं. त्याच्याकरता करार केला नव्हता, पण करणार असं ठरलं होतं. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट शोधण्याकरता अमेरिकेला जात होते, काही इन्व्हेस्टर्स मिळतात का म्हणून. FDI तेव्हापासून चालू आहे. विवेकानंदांनी जमशेदजी टाटांना प्रेरणा दिली, जपानमध्ये फॅक्टरी लावू नका, आपल्या युवकांना नोकरी मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, फॅक्टरी भारतात लावा. आणि त्यांच्याशी चर्चा करताना विवेकानंदांनी सांगितलं, भारत भ्रमण करताना वनवासी लोकांमध्ये अशी भट्टी मी पाहिली आहे, ज्या भट्टीमध्ये 700 डिग्री वरती लोखंड वितळवून, लोखंडाचा अयस्क वितळवून त्याच्यातनं लोखंड काढून अगदी बिना कुठल्याही केमिकल रिएक्शन न करता, आयोनायझेशन न करता, आणि त्याला स्टील सारखं चमकणारं पवित्र असं लोखंड बनवलं जातं. तेच लोखंड जे चंद्रगुप्ताच्या त्या विजय स्तंभामध्ये कुतुब मिनार जवळ आहे. कुतुब मिनारला गेले असाल कधी, तर तिथे त्या मूर्ती ज्या कुतुबुद्दीन ऐबकनं तोडून त्या मिनारमध्ये टाकल्या, त्यात पहाच की कसं मंदिरांना तोडून तो मिनार बनवला. पण त्याचबरोबर त्याच्या समोर असलेला तो चंद्रगुप्त मौर्याचा विजय स्तंभ पहा, जो लोखंडाचा बनलेला आहे. आणि 2300 वर्ष खुल्या आकाशाखाली उन्हा पावसामध्ये उभा राहून थोडासाही जंग त्याच्यावरती लागला नाही, गंजलेला नाही, कुठेही रस्टिंग नाही, रस्ट फ्री स्टील 2300 वर्षापूर्वी भारतात बनत होतं. जमशेदजी टाटाला विवेकानंदांनी सांगितलं,
त्याची पद्धत आहे, अजूनही आहे. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे छत्तीसगडमध्ये आणि झारखंडमध्ये. तिथल्या वनवासी लोकांमध्ये ती हाताची पोर्टेबल भट्टी घेऊन आणि त्या भट्टीमध्ये असा गोल गोल पंखानी भट्टी चालवून आणि लोखंड वितळवून आणि त्याच्यानंतर लाकडाच्या छोट्या छोट्या हातोड्यांनी त्याला घण घालून आणि त्याची इम्प्युरिटी काढतात आणि त्याला एकदम शुद्ध करतात. असं पवित्र लोखंड बनवण्याची पद्धत अजूनही आहे, इको फ्रेंडली आहे. कारण टाटाच्या फॅक्टरीमध्ये, आर्सेलरच्या, मित्तलच्या फॅक्टरीमध्ये 1300 डिग्री तापवावं लागतं, जास्त इंधन लागतं, जास्त कार्बन फुटप्रिंट होतात. आमच्या वनवासींचे कार्बन फुटप्रिंट कमी आहेत, 700 डिग्रीवर अर्ध्या इंधनात काम करतात, काटकसरीनं काम करतात. विवेकानंदांनी जमशेदजींनाही दुसरी प्रेरणा दिली. टाटांना म्हणलं फॅक्टरी भारतात काढा. आजही तुम्ही जमशेदपूरला गेलात तर टाटाच्या फॅक्टरीच्या स्टील प्लांटच्या बाहेर एवढा मोठ्या दगडावरती कोरून लिहून ठेवलाय जमशेदजी टाटांनी. ही फॅक्टरी इथं विवेकानंदांच्या प्रेरणेनं लावली आहे. विवेकानंदांनी स्वदेशीची प्रेरणा तेव्हा दिली जी आज कोविडमुळे आपल्याला लक्षात येते. कोविडमुळे डोनाल्ड ट्रम्पला जे लक्षात येते ते विवेकानंदांनी जमशेदजी टाटांना प्रेरणा दिली होती. वैज्ञानिकांना प्रेरणा, उद्योजकांना प्रेरणा. जमशेदजी टाटांना दुसरी प्रेरणा दिली की इतकं सुंदर विज्ञान आपल्या भारतामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या लोकांमध्ये, आपल्या वनवास्यांमध्ये, त्याच्यावर रिसर्च व्हायला हवा. म्हणून भारताची आवश्यकता आहे सायंटिफिक रिसर्च. आणि त्या सायंटिफिक रिसर्च करता तुम्ही इन्स्टिट्यूट उभी करा. म्हणून आज ज्याला IISc बँगलोर म्हणतात, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च, त्या IIScच्या पहिलं नाव टाटा सायंटिफिक रिसर्च होतं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च. जसं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आहे, तसंच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च होतं. आणि ते मैसूरच्या राजाने ती जागा दिली. जमशेदजी टाटानं विवेकानंदांच्या प्रेरणाने तर सुरू केलं रिसर्च इन्स्टिट्यूट. विवेकानंदांना त्यांनी पत्र लिहिलंय जमशेदजी टाटांनी सन 1900 मध्ये. विवेकानंद शिकागोहून परत आले आणि खूप प्रसिद्ध होते. बेल्लूर मठामध्ये जमशेदजी टाटाचं पत्र पोहोचतं विवेकानंदांना की तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या डेकवर आपण बसलो होतो पेनिन्सुलरच्या, त्या डेकवर तुम्ही जी मला योजना सांगितली त्या योजनेप्रमाणे आता इन्स्टिट्यूट बनवली आहे, तुम्ही या आणि डायरेक्टर व्हा. सन 1900 मध्ये पॅरिसला वर्ल्ड काँग्रेस ऑफ सायन्स झाली, वर्ल्ड सायन्स काँग्रेस. स्वामी विवेकानंद तिथले कीनोट ऍड्रेस देणारे होते. बीज भाषण विवेकानंदांनी दिलं. सगळ्या जगातले वैज्ञानिक जिथे होते, एक संन्यासी, भारताचा संन्यासी विज्ञानावर, हा हिंदू धर्म आहे, पूर्णपणे वैज्ञानिक, विज्ञानावर भाषण देतो. फ्रेंच भाषेत भाषण देतो, कारण त्यांनी फ्रेंच शिकली होती. कुठे? पोरबंदरला. पोरबंदरच्या दिवाणाला संस्कृत शिकवलं, त्याच्याकडनं फ्रेंच शिकले आणि फ्रेंच मध्ये भाषण दिलं पॅरिसला विवेकानंदांनी. त्याच पोरबंदरहून मुंबईला येताना गाडीमध्ये, रेल्वेमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि विवेकानंदांची भेट झाली. लोकमान्य टिळक त्यांच्यावर इतके भाळे. विवेकानंद 4 एप्रिल 1902 ला विवेकानंदांची समाधी झाल्यानंतर 4 जुलै 1902 ला विवेकानंदांची समाधी झाल्यानंतर पुढच्या अंकामध्ये 3 भागांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी श्रद्धांजली दिली आहे. लोकमान्य टिळकांनी जी विवेकानंदांना दिलेली श्रद्धांजली आहे वाचण्यालायक. त्याच्यामध्ये त्यांनी हा प्रसंग सांगितला की कसे रेल्वेमध्ये भेटले आणि 7 दिवस शनिवार वाड्याजवळच्या लोकमान्यांच्या घरी राहिले. त्यांचे अतिथी म्हणून विवेकानंद पुण्याला राहिले त्यांच्या घरी. 7 दिवस स्वातंत्र्य लढ्याबद्दल आणि स्वदेशी बद्दल लोकमान्य टिळकांना प्रेरणा विवेकानंदांनी दिली. ही 1891 ची घटना आहे. 1891 लोकमान्य टिळकांनी स्वदेशीचं आंदोलन त्याच्यानंतर सुरू केलं. स्वराज्याची चतुसूत्री जी लोकमान्य टिळकांनी सांगितलंय, लोकमान्य टिळक म्हणतात त्याच्यातले 2 सूत्र विवेकानंदांनी सांगितलेले आहेत, स्वभाषा आणि स्वदेशी. विवेकानंदांनी राजनारायण बसून बरोबर देवघरला राहून आपल्या भाषेचा अभिमान किती, तो इंग्रजी त्यांचं इतकं अद्भुत होतं की इंग्रजांनी म्हणलं असं इंग्रजी आम्हाला येत नाही. स्वामी विवेकानंदांचं इंग्रजीला योगदान याच्यावरती 16 PhD आहेत जगामध्ये. बांगलादेशच्या एका इंग्रजीच्या प्राध्यापिकेने याच्यावर PhD केलाय. द पोएटिक व्हॅल्यू ऑफ विवेकानंदाज लेक्चर्स हा त्याचा PhDचा विषय. विवेकानंदांच्या भाषणातलं कवित्व,
याच्यावरती इंग्रजीमध्ये तिने केले. इंग्रजीला विवेकानंदांनी दिलेले शब्द याच्यावरती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या इंग्लिश डिपार्टमेंटनं पीएचडी केली आहे. विवेकानंदांनी नवीन शब्द इंग्रजीला किती दिले. हा पंडित शब्द विवेकानंदांचा दिलेला आहे. गुरु शब्द आज झाला तो विवेकानंदांचा दिलेला शब्द आहे. असे अनेक शब्द त्याच्यावर पीएचडी झाला. अशी इंग्रजी जाणणारे विवेकानंद भारतीय भाषांचा अभिमान करत होते. संस्कृत अद्भुत बोलायचे. केरळमध्ये असताना त्रिशूरच्या राण्यांबरोबर त्यांचा संवाद संस्कृतमध्ये झालेला आहे. त्या राण्या घरी संस्कृत बोलायच्या. हे मी 1892 ची गोष्ट सांगतोय. नोव्हेंबर 1892, नोव्हेंबर 1892 मध्ये भारतामध्ये घरोघरी संस्कृत बोललं जात होतं. इट्स नॉट अ डेड लँग्वेज, इट हॅज बीन ऑलवेज अ लिव्हिंग लँग्वेज. स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय. किती गोष्टी सांगाव्या विवेकानंदांच्या प्रेरणेच्या. लोकमान्य टिळक 1902 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन कलकत्त्याला झालं. स्वामी विवेकानंदांच्या मृत्यूच्या 3 महिने आधी, स्वामी विवेकानंदांच्या समाधीच्या 3 महिने आधी लोकमान्य टिळक त्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळेस रोज जायचे बेलूर मठात आणि विवेकानंदांबरोबर गप्पा मारायचे. आणि काय गुप्त गप्पा त्यांनी मारल्यात लोकांना माहिती नाही. विवेकानंदांनी काय काय देशाच्या स्वातंत्र्याकरता प्रेरणा दिली असावी, काय योजना बनवल्या असतील लोकमान्य टिळकांबरोबर, लोकांना माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. त्याच्यावर रिसर्च होऊ शकत नाही, कारण लोकमान्यांनी सांगितलं नाही, विवेकानंदांनी सांगितलं नाही. स्वामी प्रेमानंद विवेकानंदांच्या सेवेत असायचे. आजारी असल्यामुळे त्यांचे कपडे धुणं, त्यांच्याकरता काही चहा पाण्याची व्यवस्था करणं स्वामी प्रेमानंदांचं काम होतं, जे स्वामी विवेकानंदांचे शिष्य होते. प्रेमानंदांनी आपल्या आठवणींमध्ये लिहून ठेवलं. लोकमान्य टिळक यायचे तेव्हा प्रेमानंदांना बाहेर पाठवायचे विवेकानंद. लोकमान्य टिळकांकरता चहा सुद्धा विवेकानंद स्वतः बनवायचे. अशा गुप्त बैठका झाल्या. दुर्भाग्यानं गांधींची भेट झाली नाही. कोणाच्या दुर्भाग्यानं? देशाच्या दुर्भाग्यानं. गांधी विवेकानंदांना भेटायला गेले होते बेलूरला 1 दिवस, पण त्या दिवशी विवेकानंदांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते विश्राम करत होते आणि त्याच्यामुळे गांधींजवळ वेळ नव्हता आणि त्याच्यामुळे महात्मा गांधी फक्त दर्शन घेऊन परत आले. विवेकानंदांची त्यांची भेट झाली नाही. कदाचित ती भेट झाली असती तर देशाचा इतिहास बदलला असता. विवेकानंदांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना प्रेरणा दिली, क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. हेमचंद्र घोष ढाक्याला 1901 मध्ये स्वामी विवेकानंद आपल्याला जन्म देणाऱ्या माता भुवनेश्वरी देवींना ढाकेश्वरीचं दर्शन करायला घेऊन गेले होते. संन्यासी असून आपल्या आईची भक्ती त्यांची गेली नव्हती. संन्यास घेतल्यावरही आईकडे लक्ष दिलं. त्या आपल्या विदेशी शिष्यांना, जोसेफाईन मॅक्लॉइड फ्रेंच त्यांची एक शिष्या होती, तिला लिहिलेल्या पत्रामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात, आज मी ढाक्याला आलोय. ढाकेश्वरी आमची कुलदेवता आहे. त्या कुलदेवीचं दर्शन करायला मी माझ्या आईला घेऊन आलोय. यू वेस्टर्नर्स विल नेव्हर अंडरस्टँड, विवेकानंदांचा प्रिय शब्द होता. तुम्ही पश्चिमेच्या लोकांना तुम्हाला कळणार नाही. अमेरिकेत आणि युरोपमध्ये दिलेल्या भाषणांमध्ये 76 टाइम्स 76 वेळा विवेकानंदांनी हे वाक्य वापरलंय. यू वेस्टर्नर्स विल नॉट अंडरस्टँड दिस. भारतात जन्म घ्यायला डबल पुण्याही लागते. आपल्याला समजतं, त्यांना समजत नाही. जोसेफाईन मॅक्लॉइडला लिहिलेल्या पत्रात स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या पश्चिमेच्या लोकांना कळणार नाही, पण आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन जाणं हे एका हिंदू मुलाकरता किती महत्वाचं आणि पुण्याचं काम आहे. आणि किती कृतार्थता आज मला वाटते की माझ्या आईला घेऊन मी ढाक्याला आलोय. त्या ढाक्याच्या धर्मशाळेत विवेकानंद आईला घेऊन उतरलेले असताना ढाकेश्वरीच्या दर्शनानंतर हेमचंद्र घोष आपल्या 2 मित्रांबरोबर, ज्याच्यातला एक मुसलमान होता, 3 मित्रांना घेऊन विवेकानंदांना भेटायला गेले. हेमचंद्र घोषने 3 पानाचं पत्र लिहिलंय विवेकानंदांचे छोटे भाऊ भूपेंद्रनाथ दत्त यांना. भूपेंद्रनाथ दत्तांनी विवेकानंदांची जीवनी लिहिले. ते क्रांतिकारी झाले होते, कम्युनिस्ट क्रांतिकारी. रशियात राहून आले होते, तिथनं राहून परत आले. त्याच्यामुळे ब्रिटिश त्यांच्या मागे गुप्तचर लावलेले होते भूपेंद्रनाथ दत्तच्या मागे. त्या भूपेंद्रनाथ दत्तनी स्वामी विवेकानंदांची पॉलिटिकल जीवनी लिहिली आहे. पॅट्रिऑटिक प्रोफेट विवेकानंद या नावाने. नवभारत पब्लिकेशन कलकत्त्याचं हे पब्लिकेशन आहे. रामकृष्ण मठाने छापली नाही, विस्फोटक आहे ते. त्याच्यामध्ये हेमचंद्र घोषांचं 3 पानाचं पत्र दिलंय. तो हेमचंद्र घोष सांगतो, मी ढाक्याला भेटलो विवेकानंदांना आपल्या 2 मित्रांसोबत, आणि ढाक्याला विवेकानंदांनी मला क्रांतीचा संदेश दिला. मी संन्यासी व्हायला गेलो होतो आणि विवेकानंद म्हणाले, अरे संन्यासी होण्याची वेळ नाही, संन्यास तुझ्या जीवनात नाही. माझ्या डोळ्यात डोळे घातलून माझ्या चित्तामध्ये जणू त्यांनी पाहिलं आणि त्या चित्तात असलेल्या प्राणाची स्थिती जाऊन सांगितलं, तुझं काम देशाकरता मरण आहे.
मद्रासच्या भाषणामध्ये विवेकानंदांनी युवकांना म्हणलंय, हे माझ्या युवा साथी हो, हे माझ्या युवा मित्रांनो, मी तुम्हाला इतकं प्रेम करतो, जीवापाड प्रेम करतो. त्यांचे शब्द आहे, आय लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. विवेकानंद म्हणतात पार्थसारथी मंदिराच्या मागे ट्रिप्लिकेनला मद्रासला दिलेल्या भाषणामध्ये युवकांना, कॉलेजच्या युवकांना म्हणतात आहे ते, हे ओ द यूथ ऑफ इंडिया, आय लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. हे भारताच्या युवकांनो, मी माझ्या अंतःस्थलापासून तुम्हाला प्रेम करतो. काय प्रेम आहे अद्भुत त्या संन्यासाचं. पुढचं वाक्य म्हणतात, मी तुम्हाला इतकं प्रेम करतो की माझी इच्छा आहे की तुम्ही देशाकरता न्योछावर व्हावं, मृत्युमुखी पडावं, बलिदान व्हावं. असं प्रेम सगळ्यांना मिळावं. बाबा, ज्याला प्रेम करतो त्याला मरण्याची प्रेरणा देत आहेत. हेमचंद्र घोषला सांगितलं, मेला तरी चालेल, देशाकरता मरण्यामध्ये जगण्यापेक्षा जास्त पुण्य आहे. देशावर बलिदान हो, हेमचंद्र घोष म्हणतो. निघताना आम्ही तिघं बाहेर होतो, आम्हाला म्हणाले वंदे मातरम गा आणि देशावर न्योछावर व्हा, जा क्रांती करा. डायरेक्ट क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. सगळ्या भारतातल्या राजा महाराजांना एकत्र करून इंग्रजांच्या विरुद्ध काहीतरी करायचा विचारही होता, असं भूपेंद्रनाथ दत्त लिहितात. माहिती नाही, विवेकानंदांनी त्यांना सांगितलं असेल, कुठे पुरावे नाहीत त्याचे. पण खेत्री नरेश, झुंझुनूचे राजा, मैसूरचे दिवाण, पोरबंदरचे दिवाण, भास्कर सेतुपती रामनाडचे, असे देशातले 16-17 राजे, त्रिपुराचा राजा वीर विक्रम, हे सगळे, नेपाळचा राजा, हे सगळे विवेकानंदांचे भक्त होते. आपल्याला माहिती आहे, त्यांची पत्र आहेत, विवेकानंदांची लिहिलेली पत्र आहेत पत्रावलीमध्ये. पण या सगळ्यांना एकत्र करून काहीतरी राजकारणाचं त्यांच्या मनामध्ये होतं असं वाटत नाही. पण भूपेंद्रनाथ दत्त लिहितात, कारण ते स्वतः राजकारणी होते, स्वतः क्रांतिकारी होते. म्हणून त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली, संघटनेचा मंत्र भारताला दिला. भारत जी संघटना विसरला होता ती संघटना दिली. आम्ही विवेकानंद केंद्रात असताना आम्ही मजाकीत म्हणायचो, हा बंगाली बाबा झाला नसता तर आम्ही आपल्या घरी बसलो असतो. या एका बंगाली बाबानं आपलं घर सोडलं तर न जाणे किती लोकांची घरं सोडवली. आणि हे बिना ड्रेसचे आणि ड्रेसवाले संन्यासी, दोन्ही प्रकारचे, विदाऊट ड्रेस आणि ड्रेसवाले दोन्ही संन्यासी बनवले. हे संघाचे प्रचारक काय आहेत? आधी लोकांना प्रचारक काय ते कळायचं नाही. एक प्रचारक प्रधानमंत्री झाला तर लोकांना प्रचारक काय ते कळतं. आणि खूप जण प्रचारक होतात त्याच्याकरता, कारण याच्यानंतर ते चांगलं प्लेसमेंट आहे म्हणून. पण नाही, बीजेवायएमच्या कार्यकर्त्यांकडनं ही अपेक्षा नाहीये. बीजेवायएमचं कार्य, भाजयुमोचं कार्य हे पायरी नाहीये राजकारणात जाण्याची. ही समर्पणाची पायरी आहे, त्यागाची पायरी आहे, कार्य करण्याची पायरी आहे. प्रचारकाचं आयुष्य हे समर्पित असतं, संन्यासापेक्षाही समर्पित असतं. कारण संन्यासाच्या वस्त्राचाही त्याग प्रचारकाला करावा लागतो. मनातनं संन्यासी पण बाहेरून सामान्य जनासारखा. हे विवेकानंदांची देण आहे. संघटन विवेकानंदांची देण आहे. स्वदेशी विवेकानंदांची देण आहे. विज्ञानातला रिसर्च, शोध ही विवेकानंदांची देण आहे. राजकारणात देण आहे, अध्यात्मात देण आहे, भक्तीमध्ये देण आहे. अरे काय काय नाही दिलं त्या विवेकानंदांनी. म्हणून आजही विवेकानंद प्रेरणा देतात. एक हिंदीचे लेखक आहेत, त्यांनी विवेकानंदांची जीवनी लिहिली. त्यांनी सगळ्या, हंसराज रहबर त्यांचं नाव, मूळ पंजाबचे होते, आर्य समाजी होते आधी, नंतर कम्युनिस्ट झाले. त्यावेळेस सगळेच लेखक हळूहळू कम्युनिस्ट व्हायचे, कारण त्यांचंच राज्य होतं. लेफ्टिस्ट अजूनही आहे लेखकांमध्ये. ते हंसराज रहबर कम्युनिस्ट झाले आणि कम्युनिस्टांसारखं निगेटिव्ह लिहायचे. त्यांनी पुस्तकं लिहिली. गांधी बेनकाब त्यांचं पुस्तक आहे, गांधींचं पोलखोल. नेहरू बेनकाब त्यांचं पुस्तक आहे. सगळ्यांबद्दल अशी पुस्तकं लिहिली त्यांनी. बेनकाब, निगेटिव्ह, कम्युनिस्ट. कोणीतरी त्यांना म्हणलं विवेकानंदांवर लिही, मूळ तर तोच आहे हिंदुत्वाचा. त्यांनीच हिंदुत्वाचं लोण पेटवलंय. विवेकानंद बेनकाब. हंसराज रहबरनी पुस्तक लिहायचं ठरवलं. पांडुलिपी लिहिण्याकरता वही घेतली, वहीवर नाव लिहिलं विवेकानंद बेनकाब. त्याच्याकरता शोध करणं सुरू केलं. विवेकानंदांची पुस्तकं घेतली. तेव्हा 4 खंडांमध्ये विवेकानंदांचे कम्प्लीट वर्क्स, आता 11 खंड आहेत, त्यावेळेस 4 खंड होते. विवेकानंदांचं समग्र साहित्य वाचलं. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. विवेकानंदांवर लिहिलेल्या 16 जीवनी, 16 चरित्र त्यावेळेस उपलब्ध होती, सगळी वाचली हंसराज रहबरनी. आणि सगळं वाचल्यावर, रिसर्च केल्यावर विवेकानंदांवर पुस्तक लिहायला घेतलं. हे सगळं लिहिण्याआधी नाव दिलं होतं विवेकानंद बेनकाब. रिसर्च केल्यानंतर हा कम्युनिस्ट विवेकानंदांचा भक्त झाला, सनातनी झाला.
आणि ते पुस्तक हंसराज रहबरचं आज जर का तुम्ही शोधलं, पुस्तक.org किंवा पुस्तकालय.org वर मिळेल तुम्हाला ते पुस्तक. त्या पुस्तकाचं नाव तुम्ही विवेकानंद बेनकाब शोधलं तर मिळणार नाही, कारण छापलं तेव्हा त्या पुस्तकाचं नाव होतं योद्धा संन्यासी विवेकानंद. हे विवेकानंद ज्याला स्पर्श करतात त्याला बदलून टाकतात. विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष पद्मभूषण ज्यांना मिळालं असे, आणि आता काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी ज्यांनी शरीर सोडलं असे परमेश्वरनजी, त्यांनी पुस्तक लिहिलंय मार्क्स अँड विवेकानंद. आणि विवेकानंद मार्क्स पेक्षा किती मोठे आणि समाजाचा कळवळा असलेले होते, दलितांचा हॅव नॉट्स ज्याला म्हणतात अशा विपन्न आणि आर्त लोकांच्या सेवेचा मंत्र देणारे विवेकानंद कसे होते ते त्यांनी लिहिलंय. मार्क्स पेक्षा किती थोर होते ते विवेकानंदांनी लिहिलंय. आज केरळचे कम्युनिस्ट विवेकानंदांची वाक्य वापरतात, तो धर्म मला मान्य नाही जो भुकेल्याला पोळी देत नाही. भुकेल्याला रोटी देणं, पोळी देणं हा पहिला धर्म. पोट भरल्याशिवाय देवाची उपासना होऊ शकते. विवेकानंदांची वाक्य आहे. मार्क्स पेक्षा खतरनाक वाक्य विवेकानंदांची. मार्क्सलाही कळवळा होता, पण त्याच्याकरता त्यांनी ज्यांच्याजवळ आहे त्या संपन्नांना लुबाडण्याचा क्रांतीचा मार्ग दिला. विवेकानंदांनी उत्क्रांतीचा मार्ग दिला, त्यांनी सेवेचा मार्ग दिला. मी त्या देवाची पूजा करतो ज्याला मनुष्य अज्ञानानं माणूस म्हणतात. विवेकानंदांचं वाक्य आहे. इग्नोरंट कॉल हिम मॅन, आय वर्शिप दॅट गॉड, इग्नोरंट कॉल हिम मॅन. मानव सेवा हीच माधव सेवा हा विवेकानंदांचा मंत्र आहे, जो पुढे गांधींनी जाऊन दरिद्र नारायण हा शब्द वापरला. विवेकानंदांनी वापरलाय शब्द मूर्ख देवो भव, अज्ञानी देवो भव. संन्यासांना सांगितलं एका हातामध्ये टॉर्च आणि एका हातात पृथ्वीचा गोल घ्या, गावागावामध्ये जा. रामकृष्ण मठाच्या संन्यासांना सांगितलं आणि या मूर्खांना शिकवा की ग्रहण कसं होतं. यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढा, विज्ञान शिकवा, अध्यात्माचा धडा द्या, विज्ञानाचा धडा द्या, असे सांगणारे क्रांतिकारी विवेकानंद. आर्य बाहेरून आले हे थोतांड आहे असं पहिल्यांदा लिहिणारे कोणी अति विद्वान असेल तर विवेकानंद. आर्य अँड तमिळियन हे त्या नोटचं नाव आहे, द्रविड नाही तमिळियन. आणि त्याच्यात त्यांनी किती छान लिहिलंय की कसं तमिळनाडूला भारतापासून वेगळं करण्याकरता आणि इंग्रजांनी हे षडयंत्र राबवलेलं आहे. राजीव मल्होत्रांनी आता ब्रेकिंग इंडिया लिहिली. विवेकानंदांनी 1897 मध्ये ही नोट लिहिली आहे, जी छापली नाही गेली, कम्प्लीट वर्क्स मध्ये, नोट्स मध्ये, अप्रकाशित अनपब्लिश नोट्स मध्ये. असे विवेकानंद. किती त्यांच्या जीवनाचे पहलू सांगावेत, वेळ थोडा पडतो. हरी अनंत, हरी कथा अनंत. म्हणून तुम्हा सगळ्या युवा मित्रांना आव्हान, विवेकानंद वाचा, विवेकानंद समजा, विवेकानंद धारण करा. वाचायची तयारी नसेल तर विवेकानंदांचा फोटो खिशात ठेवा, रोज पाहत जा, टकटक लावून त्यांच्या डोळ्यामध्ये. आतमधली सगळी अपवित्रता नष्ट होईल आणि आपणही विवेकानंदांचे कार्यकर्ते बनू. त्यांनी आश्वासन दिलंय, जो माझ्या कामामध्ये लागेल त्याच्या खांद्याशी खांदा लावून मी काम करीन. मी गेले 30 वर्ष 24 तास 365 दिवस स्वतःच्या आयुष्याचा क्षण क्षण भारत मातेला अर्पित करून काम करतोय. मी अनुभव केलाय. विवेकानंद बरोबर काम करतात, खांद्याला खांदा लावून. त्यांनी मद्रासला दिलेलं आश्वासन खरं आहे. हे माझ्या युवा मित्रांनो, तुम्हाला मी माझी योजना सांगण्याकरता आलोय. त्या भाषणात ते म्हणतात, मेरी क्रांतिकारी योजना नावाने ते पुस्तक आहे. माझी क्रांतिकारी योजना नावाने 10 रुपयाचं पुस्तक आहे छोटस. माय प्लॅन ऑफ ऍक्शन, माय प्लॅन ऑफ कॅम्पेन या नावाने इंग्रजीमध्ये. त्या पुस्तकामध्ये स्वामी विवेकानंद म्हणतात, माझ्या युवा मित्रांनो, माझ्याजवळ या देशाच्या पुनर्जागरणाची पूर्ण व्यवस्था आहे, पूर्ण योजना आहे. एक दृश्य मी माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट पाहतो की माझी चिरपुरातन भारत माता पुन्हा एकदा विश्व आसनावर, विश्वगुरूच्या आसनावर आसीन आहे. आपल्याला तिचं काम करायचं. हा संदेश देताना विवेकानंद म्हणतात, माझ्याजवळ योजना आहे. ती योजना तुम्हाला सांगण्याकरता मी आलो. आय वॉन्ट टू शेअर इट विथ यू. तुम्ही जर का ती समजलात आणि माझ्याबरोबर काम केलं तर तुमच्या खांद्याशी खांदा लावून काम केली. नाही समजलात तर पुन्हा पुन्हा येऊन तुम्हाला ती योजना मी समजावीन, कारण तोच एक जगाच्या मुक्तीचा मार्ग आहे असं विवेकानंद म्हणतात. त्यांनीच आम्हाला प्रेरणा दिली की हे परत परत समजवावं. भारतीय जनता युवा मोर्चाचा सर्व युवा कार्यकर्त्यांना आव्हान की तेच विवेकानंदचं काम करण्याचं सौभाग्य तुम्हाला या जीवनात मिळालंय. मी सांगितलं होतं, भागवत म्हणतं 84 लक्ष योनींमधनं पुण्याई मिळाली
तर माणसाचा जन्म मिळतो. एकपट पुण्य असेल माणसाचा जन्म, दुप्पट पुण्याही असेल तर भारतामध्ये जन्म, आणि तीनपट पुण्याही असेल तर विवेकानंदाचं काम करण्याचा संधी आपल्याला मिळते. ती आपल्या सगळ्यांना मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करूया आणि आपल्या जीवनाला भारत माते करता अर्पित करूया. याच आव्हानानं आपल्या वाणीला विराम देतो. जय हिंद. आताच आपण मुकुलजी कानेटकर यांच्या युवांशी संवाद साधलेला ऐकला. सर, विश्वास ठेवा, आणखी हे काही वेळ कंटिन्यू झालं असतं तर काहीही हरकत नव्हती. कारण व्यक्ती उंच स्वराची तान ऐकायला नेहमीच तयार असतो आणि उत्सुकही असतो. बरोबर आहे. पण चांगल्या वक्त्यानं तेव्हा थांबायचं असतं जेव्हा लोकांच्या मनात असेल असं असेल की अजून बोलला तर चालेल, नाही तर थोड्या वेळ वाटतं की कधी थांबेल. बरोबर आहे. असं म्हणतात की परिवर्तन, बदल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्याच्याकडे काहीच नाही अशांनी आपल्यातील थोडंसं प्रत्येकाने वाढून देणं. आणि मुकुलजी कानेटकर यांनी तर खूप काही वाढून ठेवलंय. धन्यवाद सर. राम राम. सर, मी असं वाचलं होतं की तरुणपण हे घोड चुका, प्रौढत्व, संघर्ष, म्हातारपण म्हणजेच वैचारिक म्हातारपण म्हणूया, पश्चाताप करण्यात कधी कधी निघून जातात. आणि सध्याची परिस्थिती तर सध्याच्या परिस्थितीत तर तरुण लॉकडाऊन आहेत, म्हणजे घरवास झाले आहेत असं म्हणूया. तर माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील आमच्या तरुण मित्रमैत्रिणींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय संदेश द्याल? तरुण चुका करतात, बरोबर आहे. का करतात चुका? कारण चुका करायला घाबरत नाही म्हणून चुका करतात. शिकायला घाबरत नाही तो चुका करायलाही घाबरत नाही. चुकातनं शिकतो, त्याच्यामुळे चुका करायला घाबरू नका. आणि संकट येतं, त्या संकटाला आव्हान मानायचं आणि आव्हान मानलं की त्याला संधी बनवून टाकायचं. प्रत्येक संकटाला संधी जो बनवतो तो युवा. ज्याच्या जीवनामध्ये योजना असते तो युवा, वय काही असो. सातवळेकरांना पु ल देशपांडे भेटायला गेले तेव्हा वय होतं 104 वर्षाचं. आणि सातवळेकरांना पु ल देशपांडे भेटायला गेले, सातवळेकरांना म्हणाले काय करताय, तर पुढच्या 4 ग्रंथांची योजना सांगितली. 104 वर्षाचा युवा, ज्याच्या जीवनात योजना असते तो युवा. त्याच्यामुळे घरी बसायला मिळालाय, अभ्यास करा, तंत्रज्ञानाचा वापर करा. शारीरिक दूरी ठेवायची आहे, मानसिक दूरी ठेवायची गरज नाही. सोशल डिस्टन्सिंग शब्द मला पटत नाही, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा. संघटन बळकट करा. आम्ही भारतीय शिक्षण मंडळाचं संघटन बळकट केलं या 40 दिवसांमध्ये. आणि संधी देत आहे या युवा संवादातनं. भारतीय जनता युवा मोर्चाला आणि तुमच्या सगळ्या नेत्यांना खूप खूप साधुवाद, अभिनंदन. इतका चांगला उपक्रम राबवला. युवा संवादाच्या माध्यमातून तुम्ही एक संधी देताय आपला अभ्यास वाढवण्याची. सतत अभ्यास करा, सतत शिका, चुका करायला घाबरू नका. आणि या कोरोनानी जी संधी दिली आहे त्या संधीचा वापर करून घ्या. एक इतिहास घडताना आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आज मी द्वितीय महायुद्धाचं उदाहरण दिलं, पुढची पिढी पोस्ट कोविड आणि प्री कोविड अशा नावानं इतिहासाचं वर्णन करणार आहे. इतिहास घडताना आपण पाहतोय. भारताची भूमिका जगामध्ये बदलणार आहे. पोस्ट कोविड जग बदलणार आहे. जगाचा व्यापार बदलणार आहे. जगाचं शिक्षण बदलणार आहे. जगाचा दृष्टिकोन बदलणार आहे. आणि भारतीय दृष्टिकोनातनं जग पाहायला शिकेल जर का आपण नेतृत्व हातात घेतलं तर. हे युवकांनो, अशा काळामध्ये तुम्ही युवा आहात, ज्या काळात इतिहास बनतोय. भारत माता ही उभी राहते परत एकदा. जसे 1947 मध्ये जे आपले आजोबा असतील त्या आजोबांना आपण विचारलं होतं ना, स्वातंत्र्याचा लढा चालला असताना तुम्ही काय केलं. तुमची नातवंड तुम्हाला विचारतील, कोविड नंतर भारत जगाचा गुरु बनत होता, तुम्ही काय केलं. त्या घरवासाच्या संधीचा स्वतःला तयार करण्याकरता काय उपयोग केला. इतिहास घडतोय. अजित डोवालजींबरोबर मी काम करायचो विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन मध्ये, जे आता आपले एनएसए आहेत. त्यांचा एक प्रिय शब्द होता, विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी. ते म्हणायचे देश स्वतंत्र झाला तेव्हा विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी होती. 1970 मध्ये 71 मध्ये जेव्हा बांगलादेश आपण वेगळा केला तेव्हा विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी होती. 1998 मध्ये पोखरण झाल्यावर विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी होती. आज परत कोविडनं भारताला विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी दिली आहे. भारताची युवा शक्ती जितकी स्वार्थ सोडून समर्पित होईल, स्वतः करता नाही देशाकरता जगेल,
येत्या 2 वर्षात 5 वर्षात भारत जगामध्ये नंबर 1 होईल, विश्व नेतृत्व करेल. ती संधी युवकांनो आपल्या जवळ आहे. म्हणून ते संधी घालवू नका. या संधीचा उपयोग करा. स्वतःला तयार करा जगाचं नेतृत्व करण्याकरता. कुठल्याही फील्डमध्ये ज्या क्षेत्रात तुम्ही असाल त्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व तुम्हाला करावं लागेल. विज्ञानात करावं लागेल, उद्योगात करावं लागेल, शिक्षणात करावं लागेल, अध्यात्मात करावं लागेल, योगात करावं लागेल, राजकारणात करावं लागेल. जगाला जगपण आणि माणूसपण शिकवण्याकरता भारताचा जन्म झालाय आणि ते आता जग शिकायला लागलं. आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून विश्वगुरु परत भारत झालाय. 21 जून 2015 भारत पुन्हा विश्वगुरु झालाय. आता त्या विश्वगुरूचं पदावरती आसीन होऊन ते काम करण्याची जबाबदारी युवकांवर आहे. ती आपण जबाबदारी हातावर घ्यावी, अभ्यास करावा, उभं राहावं, बलोपासना, शक्तीपासना आणि स्वाध्याय करण्याकरता घरवास मिळालाय असं समजून काम करा. बरोबर आहे सर. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की सध्या आपण सगळे घरीच आहोत, मात्र भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र द्वारा आयोजित लॉकडाऊन मुवमेंट अटल युवा संवादाला सुरुवात केली. त्याचसोबत विविध उपक्रमही राबवण्यात येत आहेत. तर या सगळ्या युवा मोर्चाच्या एकंदरीत कामगिरीबाबत आपण काय प्रतिक्रिया द्याल? खूप खूप अभिनंदन. खूप चांगली कामगिरी सुरू केली आहे. 3 स्तरांवर कार्यकर्त्यांना तयार करावं लागतं. शरीर, मन आणि बुद्धी. आज अशी संधी आहे की त्या संधीमध्ये आपल्याला सेवा करायची संधी आहे. अनेक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत अनेक आवश्यक गोष्टी पोहोचवण्याचं काम भारतीय जनता युवा मोर्चा करताय, मला माहिती आहे. मी तुमच्या ट्विटरवर आणि सगळ्यावरती पाहतोय तुम्ही ती प्रत्यक्ष सेवा पण करताय. शरीराला तयार करायचं असतं, मनाला बळकट करायचं असतं, मन कणखर झालं पाहिजे. हे तृतीय महायुद्ध मनोबलाचं महायुद्ध आहे. ज्याचं मनोबल जास्ती असेल तो जिंकेल. इट इज अ बॅटल ऑफ नर्व्स. आणि तीच करण्याकरता हे संवाद अशा प्रकारचे फार कामाचे येतात. आणि तिसरं, बौद्धिक आणि वैचारिक खाद्य युवकाला पाहिजे असतं विचार स्पष्ट करण्याकरता. या तिन्ही स्तरावर भारतीय जनता युवा मोर्चा या लॉकड ओनचा, या घरवासाचा उपयोग करताय आणि या संधीचा वापर करून आपल्या कार्यकर्त्यांना तयार करताय. संघटित व्हा, बळकट व्हा, शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची ताकद, संख्याबल भारतीय जनता युवा मोर्चामध्ये आहे. प्रत्येक बूथवर तुमची माणसं आहे. प्रत्येक 10 घरांवर एक भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता आहे. सगळ्यांना जोडा. एक सुव्यवस्थित संपर्क तंत्र विकसित करण्याकरता या संवादाचा उपयोग करा. आणि असं भारतीय जनता युवा मोर्चा करताय त्याच्याकरता तुमच्या सगळ्यांचं अभिवादन, साधुवाद. खूप मोठी राष्ट्रसेवा तुमच्या हातून घडणार आहे. सर, तुम्ही आम्हाला तुमचा इतका मौल्यवान वेळ दिला आणि मौल्यवान वेळच नाही तर मौल्यवान विचार दिलेत, मौल्यवान क्षण, मौल्यवान संवाद आणि मौल्यवान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आमच्या मौल्यवान सगळ्या व्यक्तीकडून म्हणजेच भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे आपलं खूप खूप आभार. राम राम. धन्यवाद.